नमस्कार, उमेश 24 चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी कर्जमाफी आणि वीज बिल थकबाकी माफीचा राज्य सरकारचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगत माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन करत आभार व्यक्त केले. गडचिरोली येथील निवासी जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या विविध निर्णयाची माहिती दिली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना तब्बल 36,585 कोटी रुपयाचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेपेक्षा अधिक व्यापक स्वरूपात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही स्पष्ट झाले. याशिवाय शेतकऱ्यांची सुमारे 48,000 कोटी रुपयांची जुनी वीज बिल थकबाकी माफ करण्याचा निर्णय हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचे डॉक्टर नेते यांनी सांगितले. मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, कृषी सिंचन, पीक विमा, कृषी यांत्रिकरण, दिवसा वीज पुरवठा तसेच आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीत वापर वाढवण्यावर शासनाचा भर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे, असे डॉक्टर अशोकजी नेते यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आमदार डॉक्टर मिलिंद नरोडे, माजी आमदार डॉक्टर देवराव होडी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी उज्ज्वल देवनाथ सोबत बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.